चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचा मी प्रार्थना. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आम्ही ना रात्री मोड आणण्यासाठी टाकले होते पाण्यामध्ये. तर हे बघा आता मी काढून घेतले आणि यांना स्वच्छ पाण्याने मी आता मस्त धुवून घेणार आहे. चला इथं मी मूग मस्त धुवून घेतलेले आहे. तर आता मी इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले आहे मूग शिजवण्यासाठी. तर मी इथं हे मूग आता शिजवायला टाकते. त्यानंतर मी इथं झाकून देणार आहे. त्यानंतर हे मूग शिजले जातात तोपर्यंत मी आता इथं हे असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर इथं मी झाकण ठेवणार आहे. आपले हे मूग शिजतात तोपर्यंत मी इथं 2-4 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्यानंतर थोडं जिरं, थोडी कोथिंबीर याचं मिक्सरमधून जास्त बारीक नाही पण असं थोडंसं जाडसर वाटण करून घेणार आहे. इथं मी साईडला मिक्सर लावलेलं आहे. तर चला आता हे मी वाटण करून घेते. चला आपलं वाटण मस्त करून घेतलेलं आहे मी आता इथं गॅस पेटवून कढई ठेवलेली. त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं तेल इथं टाकायचं आहे. त्यानंतर हे लसूण मिरची वाटलेलं, कोथिंबीर वाटलेलं ते आपल्याला इथं टाकायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्याआधी मी जिरं टाकलं, राई टाकली, वाटणमध्ये पण टाकलं होतं मी जिरं, पण तरीसुद्धा मी थोडंसं इथं टाकलेलं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. हे असं मस्त परतल्यावर आपल्याला मी इथं एक बारीक चिरलेला टमाटा आहे. तर तो सुद्धा आपल्याला इथं टाकायचा आहे. हे बघा आपलं वाटण मस्त असं परतून झालेलं आहे. तर मी आता इथं हा टमाटा टाकते. हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं थोडी हळद टाकायची आहे. हळद पण मिक्स करून घ्यायची. आता मी इथं आपले शिजवलेले मूग टाकणार आहे. हे मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी इथं. त्यानंतर आपल्याला इथं मूग टाकायचे.